दाखल केलाय. पण या कंपन्या असं नाही का म्हणू शकत की आम्ही फक्त एक प्लॅटफॉर्म आहोत, ड्रायव्हर आमचे कर्मचारी नाहीत, त्यामुळे जबाबदारी आमची नाही? हां, त्यांचा नेहमीचा बचाव असतो. पण कायदा इतका सोपा नाहीये. आरटीओने त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलाय तो याच मुद्द्यावर आहे. त्यांच्यावर आरोप आहे की ते आवश्यक व्यावसायिक परवानग्या न घेता ही सेवा चालवत आहेत. म्हणजे बेकायदेशीरपणे? एक प्रकारे हो. गंमत म्हणजे मोटार वाहन कायद्यानुसार खाजगी पांढऱ्या नंबर प्लेटच्या दुचाकींना प्रवासी वाहतुकीसाठी बंधन आहेत. पण या ॲपचं पूर्ण बिझनेस मॉडेलच याच ग्रे एरियामध्ये काम करतं की नाही? खरे, म्हणजे हा फक्त एका ड्रायव्हरचा गुन्हा नाहीये. तर संपूर्ण सिस्टममधल्या कायदेशीर त्रुटीचा हा परिणाम आहे. आणि रिपोर्ट्स हेही सांगतायत की ही काही पहिलीच वेळ नाहीये. नाही, अजिबात नाही. याआधी मुंबई पोलिसांनी रॅपिडो आणि ओलावर सुद्धा बेकायदेशीर सेवा चालवल्याबद्दल गुन्हे दाखल केले होते. हो. अगदी कल्याण डोंबिवलीतही काही दिवसांपूर्वी 47 रॅपिडो चालकांवर कारवाई झाली होती. नक्कीच. आणि आता या ताज्या प्रकरणामुळे सरकारही खडबडून जागं झालंय असं दिसतंय. म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 17 डिसेंबरला एक तातडीची बैठक बोलावली आहे. बरं. आणि या बैठकीत रॅपिडो, ओला, उबरसारख्या कंपन्यांना दिलेल्या तात्पुरत्या परवानग्या रद्द करण्यावर गंभीरपणे चर्चा होणार आहे. म्हणजे या कंपन्यांच्या डोक्यावर आता टांगती तलवार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. कल्याणमधील ही एक घटना फक्त एक गुन्हा नाही, तर या ॲप आधारित सेवांमधील सुरक्षेच्या नियमांच्या आणि जबाबदारीच्या मोठ्या पोकळीवर नेमकं बोट ठेवते. अगदी बरोबर. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जाते. सरकार आता परवानग्या आणि नियमांवर चर्चा करेल. ते सगळं होईल. पण तोपर्यंत प्रवाशांसमोर एक मूलभूत प्रश्न आहे. या ॲप्समुळे मिळणारी सोय आणि पैशांची बचत जास्त महत्वाची की त्यातून निर्माण होणारा धोका? विशेषतः जेव्हा ॲप, चालक आणि कायदा यांच्यातील जबाबदारीची रेषा इतकी अस्पष्ट आणि धूसर आहे.